डायन चिटकीन चुडेल असे शब्द आपल्याला काही रहस्यमय कथा तसेच दंतकथामध्ये वाचायला मिळत असतात। म्हणजेच अस्ताव्यस्त केस, भीतीदायक डोळे, राकट भेसूर चेहरा आणि आकार विकार असलेली शरीरयष्टी असं तिचं वर्णन आहे। पण असं काही नसतं बरं का, ही फक्त आपली कल्पना आहे। मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा या गोष्टी व्यक्तीच्या विश्वासावर अवलंबून असतात। पण तरी अंधश्रद्धेच्या घटना कमी होण्याचं काय नाव घेत नाहीत। कारण असाच एक धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा दुर्गम भागात घडला होता। म्हणजेच अक्कलकुवा तालुक्यातील सापडापाडा गावात एका महिलेला मारहाण करत स्मशानभूमीत घेऊन जाऊन त्या ठिकाणची राख त्या महिलेला खाऊ घातल्याचा प्रकार समोर आला होता। त्यावेळी पोलिसांनी या सगळ्या संदर्भात तपास सुरू केला, तेव्हा ती महिला डाकीन असल्याच्या संशयातून हा प्रकार घडला असल्याचं समोर आलं होतं। बरं, हे नंदुरबार जिल्ह्यातच घडलं असं नाही, मागच्या 10 वर्षात डाकीन या संशयातून अनेकांचा बळी देखील गेलाय। चला तर मग बघूयात हे डाकीन प्रथा नक्की काय आणि या प्रथेची शिकार महिला कशा होतात। चला सुरुवातीला पाहूयात डाकीन म्हणजे काय। तर एखाद्या महिलेच्या अंगात भूत किंवा दैवी शक्ती प्राप्त होणं तेव्हा तिला डाकीन किंवा चिटकीन असं बोललं जातं। मोठमोठे लाल डोळे, अस्ताव्यस्त केस, चेहरा आणि शरीराला आकार नसलेली, घोगरा आणि मोठा आवाज असलेली अशी डाकीनच्या बाबतीत आपली कल्पना आहे। पण ही डाकीन म्हणून गावातील अनेक महिलांचा बळी घेतला जातो। आता या डाकिनीला संपवण्यासाठी डाकीन प्रथा ही गेल्या अनेक दिवसांपासून समाजात सुरू आहेत। तर पुढे पाहूयात डाकीन प्रथा म्हणजे काय। एखाद्या घरात वाईट घटना घडल्या, मुलं आजारी पडले किंवा गावात एखादी मोठी चुकीची घटना घडली तर गावातील एखाद्या विशिष्ट महिलेला किंवा पुरुषाला जबाबदार ठरवलं जायचं। पुरुषांपैकी महिलांसोबत असे प्रकार अनेकदा घडत असताना दिसून येतात। कुठलीही वाईट घटना घडली तर त्या महिलेने जादूटोणा करून ती घडवून आणली असं आजही ठरवलं जातं। मग त्या महिलेला डाकीन म्हणूनही हिणवलं जातं। त्यानंतर त्या महिलेच्या अंगातला भूतप्रेत काढण्यासाठी एखाद्या मांत्रिकाकडे नेलं जातं आणि तो मांत्रिक जो म्हणेल तसं त्या महिलेला करावं लागतं। म्हणजे मग कधी तिला आगीवरून चालवलं जातं, तर कधी स्मशानातली राख खाऊ घातली जाते, तर कधी तिची हत्या देखील केली जात असते। अशा घटना एक नाही तर अनेक घटना समोर आल्यात। या प्रकारामुळे अनेकांवर गुन्हेही दाखल झालेत। या डाकीन प्रथा म्हणून काहीतरी कमी झाले नाहीयेत। बरं, या डाकीन प्रथेची सुरुवात कुठून आणि कधी झाली? तर आजपासून 500 ते 600 वर्षांपूर्वी म्हणजेच 15व्या आणि 16व्या शतकात या प्रथेची सुरुवात महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या हरंगुळ या गावातून झाली अशी माहिती आहे। या गावातील महिला जादूटोणा करण्यासाठी काही पूजा आणि विधी करायच्या असंही म्हटलं जायचं। आणि विशेष म्हणजे सुरुवातीला या काळात महिला फक्त संध्याकाळी जादूटोणा करायच्या। त्यानंतर त्यांचा प्रभाव एवढा वाढला की दिवसाच्या प्रकाशातही जादूटोणा करण्याचा प्रयोग सुरू झाला। मात्र महाराष्ट्रापेक्षाही राजस्थानात हा डाकीन प्रथेचा प्रकार अधिक प्रमाणात चालला जातो।